आज सकाळी या देशाच्या अर्थमंत्री माननीय नामदार श्रीमती निर्मला सीतारामन यांनी सन 2021-22 या वर्षाचा अर्थसंकल्प लोकसभेमध्ये सादर केला। कुठलाही अर्थसंकल्प सादर करण्यापूर्वी आपण पाहतो की त्या ठिकाणी देशाच्या एकूणच आर्थिक परिस्थितीचा एक आर्थिक सर्वेक्षण अहवाल हा त्याआधी सादर केलेला असतो। आर्थिक सर्वेक्षणामध्ये जे कल दाखवलेले होते त्या कलानुसार देशाची एकूण प्रगतीची जी दिशा होती ती अत्यंत आशादायक अशा पद्धतीचं चित्र त्या ठिकाणी व्यक्त झालेलं होतं। 10 ते 11% पर्यंत विकास जर राखता येईल अशी भूमिका आर्थिक सर्वेक्षण अहवालामध्ये मांडण्यात आली होती। आज प्रत्यक्ष अर्थसंकल्प जेव्हा सादर झाला तेव्हा मी असं म्हणेन की हा अर्थसंकल्प तुटीचा अर्थसंकल्प जरी असला आणि जवळपास 9.5% तूट एकूण देशाच्या GDPच्या त्या ठिकाणी गृहीत धरण्यात आलेली आहे। ही तुटीची संकल्पना ही काही नवीन नाही आहे। पूर्वीपासून आपल्या देशामध्ये अशा प्रकारचा तुटीचा अर्थसंकल्प मग कधी 2% असेल 3% असेल हा सादर करण्यात येतो। कोविडच्या पार्श्वभूमीवर माननीय अर्थमंत्र्यांनी स्पष्ट केलेलं आहे की गेले 2 वर्ष देशाने अत्यंत कठीण परिस्थितीतून आर्थिक क्षेत्रामध्ये मार्ग काढलेला आहे। विशेषतः रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या माध्यमातून 27 लाख कोटीची तरतूद या देशाच्या विविध क्षेत्रामध्ये कोविडच्या परिस्थितीमुळे उद्भवलेल्या अर्थसंकल्पावर मात करण्यासाठी त्या ठिकाणी खर्च झालेली आहे। ही रक्कम साधारणपणे GDPच्या 13% रक्कम आहे असं एक मांडलं गेलं आहे। आजच्या अर्थसंकल्पाचं सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य असं म्हणता येईल की हेल्थ या विषयावरती हे एक सर्वसाधारणपणे प्रत्येकालाच अपेक्षा होती। त्याप्रमाणे जवळपास 2 ते 2.5 लाख कोटी रुपयाची तरतूद त्या ठिकाणी केलेली आहे। कोविडच्या लसीकरणासाठी 35,000 कोटीची विशेष तरतूद त्या ठिकाणी केलेली आहे। ग्रामीण आर्थिक क्षेत्रामध्ये आणि ग्रामीण आरोग्याच्या अनुषंगानं त्या ठिकाणी पूर्वी असलेले आरोग्य केंद्र 33,000 आणि नवीन 17,000 असे एकूण 50,000 आरोग्य केंद्राची निर्मितीचं धोरण त्या ठिकाणी ठेवलेलं आहे। एकूणच जल वायू याच्या प्रदूषणाच्या अनुषंगानं त्यावर संशोधनासाठी 2 लाख कोटीपेक्षा जास्त तरतूद जल वायू प्रदूषणासाठी केलेली आहे। म्हणजे आरोग्य हा विषय या अर्थकारणाचा एक महत्त्वाचं अंग मी म्हणेन। मी प्रमुख भाग म्हणणार नाही, कारण प्रमुख भाग या अर्थसंकल्पाचा जो आहे तो या देशाच्या विकासाचा वेग राखण्यासाठी म्हणून एकूणच पायाभूत सुविधावर करण्यात येणारा 5 लाख कोटीचा खर्च त्या ठिकाणी नमूद केलेला आहे। त्यामध्ये रेल्वेच्या अनुषंगानं रेल्वे मिशन 2030 1,10,000 कोटीची तरतूद आहे। रस्त्याच्या अनुषंगानं 1,18,000 कोटीची तरतूद आहे। त्याचप्रमाणे विमानाच्या अनुषंगानं तरतुदी स्वतंत्र जी भूमिका आहे ती या ठिकाणी नमूद करण्यात आलेली आहे। रस्त्याच्या अनुषंगानं आणि आधुनिकीकरणाची कास आता या देशानं घेतलेली आहे। म्हणजे रेल्वेचा पुढचा टप्पा बुलेट ट्रेन असेल, इकॉनॉमिक कॉरिडॉर किंवा आमची एक रस्त्याची मालिका या देशामध्ये असेल की संपूर्ण देश हा कन्याकुमारी टू उत्तर प्रदेश म्हणजे दिल्ली, इकडं कलकत्ता तो अहमदाबाद अशा पद्धतीने जोडण्यासाठी म्हणून या अर्थसंकल्पामध्ये आपण पाहतोय की मुंबई ते कन्याकुमारी 64,000 कोटीची तरतूद केलेली आहे। एकूणच रस्त्यासाठी 1,27,000 कोटीपेक्षा जास्त तरतूद वेगवेगळ्या अंगाने केलेली आहे। आकडेवारीमध्ये आपण जरी या ठिकाणी जात असलो तरी आपण एक निश्चितपणे पाहिलं पाहिजे की विकासात्मक अर्थसंकल्पामध्ये इन्फ्रास्ट्रक्चर हे अत्यंत महत्त्वाचं असतं। विशेषतः रस्ते, रेल्वे, विमान आणि एकूणच स्वतः माननीय वित्तमंत्र्यांनी नमूद केल्याप्रमाणे या देशामध्ये मॅन्युफॅक्चरिंग सेक्शन जर मजबूत असेल तर आम्हाला विकासाची गती भविष्यामध्ये राखणं हे शक्य होणार आहे। कारण अर्थसंकल्पामध्ये प्रायमरी सेक्टर ज्याच्यामध्ये ॲग्रिकल्चर, खाणकाम, उद्योग हे व्यवसाय येतात। सेकंडरी सेक्टर ज्याला आपण म्हणू उद्योग व्यवसाय येतात। टर्शरी सेक्टर ज्याला आपण म्हणतो इकॉनॉमीमध्ये त्याच्यामध्ये सेवा विभाग येतो। मग या सेवा विभागामध्ये या देशाची प्रगती चांगली होण्यासाठी म्हणून विमा क्षेत्रामध्ये 49%वरून 74% 75% पर्यंत डायरेक्ट इन्व्हेस्टमेंटला परवानगी त्या ठिकाणी दिल्याचं आपण पाहतोय। लवचिक धोरण स्वीकारलेलं आहे। या संपूर्ण विकासाचा जो गाभा आहे
तो आत्मनिर्भर देश बनवण्याकडे या विकासाचा गाभा या अर्थसंकल्पामध्ये दिसतो. दुसरा जो घटक महत्त्वाचा अर्थसंकल्पाचा आहे, आरोग्यानंतर आपण पाहतोय, रस्ते विकास महामंडळ किंवा इन्फ्रास्ट्रक्चरनंतर पाहतोय, तो म्हणजे शेती विकास. शेती विकासाच्या अनुषंगानं या देशातील शेतकऱ्यांना कमीत कमी कर्ज उपलब्ध होण्यासाठी 16,50,000 कोटीची तरतूद त्या ठिकाणी केली गेलेली आहे. ही 16,50,000 कोटीची जी तरतूद आहे, या तरतूद व्यतिरिक्त अर्थमंत्र्यांनी अतिशय स्पष्टपणे सांगितलेलं आहे की मागच्या 4 वर्षामध्ये गव्हासाठी 33,000 कोटी रुपये MSP, ज्याला मिनिमम सपोर्ट प्राईस म्हणून तो गहू खरेदीसाठी दिला होता, तो या वर्षी कदाचित 75,000 कोटीपेक्षा जास्त खर्च होणार आहे. प्याडी असेल, इतर पल्सेस असतील, या अनुषंगाने सुद्धा मागील 4 वर्षापेक्षा या वर्षामध्ये 1,00,000 कोटीचा खर्च त्या ठिकाणी जास्त केलेला आहे. समुद्रासारखं संशोधन असेल, तिथं 4,000 कोटी रुपयाचा खर्च केलेला आहे. शिक्षण क्षेत्रामध्ये आपण पाहतोय की SC ST क्षेत्र असेल, त्या ठिकाणी एकलव्य शाळा असतील, त्याच्यासाठी 750 कोटी केलेले आहेत. नवीन केंद्रशासित प्रदेशासाठी वेगळी तरतूद केलेली आहे. नवीन विद्यापीठ लेह लडाखमध्ये प्रस्तावित केलेलं आहे. म्हणजे एक विकासाभिमुख अर्थसंकल्प म्हणून या अर्थसंकल्पाकडे पाहिलं पाहिजे. फार मोठं आव्हान कोविडच्या नंतर होतं, तरीसुद्धा GSTच्या माध्यमातून कर रचना, डायरेक्ट टॅक्सेस असतील, इनडायरेक्ट टॅक्सेस GSTच्या माध्यमातून असेल, अतिशय सुलभ सुकर करण्याची भूमिका अर्थमंत्र्यांनी आपल्या या भाषणामध्ये नमूद केलेली आहे. अर्थसंकल्पामध्ये वित्तीय तूट ही पुढील 4 वर्षामध्ये 4% खाली आणण्याचं सूतोवाच त्या ठिकाणी केलेलं आहे. विकासाकडे पाऊल टाकायचं म्हटलं तर आपल्याला तरतुदी उपलब्ध करावं लागतात. सेवेच्या क्षेत्रामध्ये, इन्फ्रास्ट्रक्चर क्षेत्रामध्ये लघु उद्योजक असतील, त्यांच्यासाठी जवळपास 18,500 कोटीची तरतूद त्या ठिकाणी केली गेलेली आहे. इतर अनेक टॅक्सेस, डिव्हिडंड टॅक्स होता तो TDS रद्द केलेला आहे. कॉर्पोरेट टॅक्सेसच्या अनुषंगाने असेल, NRIच्या अनुषंगाने काही सवलती त्या ठिकाणी दिलेल्या आहेत NRI लोकांना अट्रॅक्ट करण्यासाठी म्हणून. या अर्थसंकल्पामध्ये ज्या छोट्या मोठ्या तरतुदी आहेत त्या फार मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी नमूद केल्या आहेत, त्यामध्ये मी जात नाही. पण ढोबळ मनाने या अर्थसंकल्पाचं मी स्वागत करतो. स्वागत एवढ्यासाठी करतो कारण कोविडच्या नंतर देशापुढचं जे आव्हान होतं ते निर्मला सीतारामन यांनी सहज पेललं आहे, असं मी या ठिकाणी जाहीरपणे नमूद करतो. कारण या वर्षीचा अर्थसंकल्प कमी व्यवस्था, आर्थिक तोटा असताना सुद्धा, वित्तीय तूट असताना सुद्धा, मागच्या वर्षीसाठी सुद्धा खर्चासाठी आणखीन 80,000 कोटी रुपये अर्थमंत्र्यांनी सांगितले की आमच्याकडे कमी आहेत. त्याच्यासाठी आम्ही रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया असेल, सरकारी कर्जरोखे असतील, इतर माध्यमातून आम्ही पैसा किंवा निधी उपलब्ध करतोय. यामध्ये निधी उपलब्धतेसाठी 175 लाख कोटीच्या डिसइन्व्हेस्टमेंट करण्याच्या भूमिका त्या ठिकाणी नमूद केलेल्या आहेत. त्यामध्ये IDBI बँकेचा असेल, याला काही इतर एअर इंडियाचा असेल, तर अशा मोठ्या ज्या इन्स्टिट्यूट आहेत की ज्याच्यामध्ये केंद्र सरकारचा पैसा गुंतलेला आहे, तर त्या डिसइन्व्हेस्टमेंट करणं आणि त्या डिसइन्व्हेस्टमेंटच्या माध्यमातून जवळपास 175 लाख कोटी तरतूद उपलब्ध करून घेणं, ही भूमिका त्या ठिकाणी नमूद केलेली आहे. या अर्थसंकल्पामध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी एक फार मोठी सवलत त्या ठिकाणी दिलेली आहे. ती म्हणजे 75 वर्षाच्या पुढे जे ज्येष्ठ नागरिक असतील त्यांचं उत्पन्न जर फक्त पेन्शन आणि इतर कुठल्याही उद्योगधंद्या व्यवसायात नसेल तर त्यांना टॅक्स रिटर्न भरण्याची गरज यापुढे 75 वर्षाच्या पुढच्या ज्येष्ठ नागरिकांना लागणार नाही की ज्याचं उत्पन्न फक्त पेन्शन आहे. दुसरा मुद्दा या ठिकाणी नमूद केलेला आहे की ऑडिट, 1 कोटीपर्यंत उत्पन्नाला पूर्वी ऑडिटची संकल्पना होती, आता 5 कोटीपर्यंत ऑडिटची संकल्पना लागणार नाही. म्हणजे अशा छोट्या मोठ्या या सर्व गोष्टी जर एकूण जवेस घेतल्या, महिलांच्या बाबतीत तो धोरण असेल तर महिलांना सर्व क्षेत्रामध्ये नोकऱ्या देण्याचं धोरण या अर्थक्षेत्रामध्ये आहे. देश आत्मनिर्भरतेकडे नेणं, स्वावलंबन या क्षेत्राकडे घेऊन जाण्यासाठी म्हणून विविध इन्फ्रास्ट्रक्चरला जास्तीत जास्त मदत कशी करता येईल. महाराष्ट्र सरकारसाठी आपण जर म्हणाल तर महाराष्ट्र सरकारच्या नाशिकच्या मेट्रोचा प्रोजेक्ट असेल, बस परिवहनचा प्रोजेक्ट असेल, मुंबईचे मेट्रो प्रोजेक्ट असतील, पुण्याचे असतील, नागपूरचा मेट्रो प्रोजेक्ट असेल, तर त्याच्यासाठी विशेष भरीव सवलत या सरकारने केलेली आहे. यापुढे काही सरकारी निर्बंधसुद्धा छोट्या प्रमाणात लादलेले आहेत. कस्टमच्या माध्यमातून असेल, थोडं उत्पन्न ॲग्री इन्फ्रास्टॅक्सच्या बाबतीमध्ये असेल, या सर्वच
बाबींचा विचार करता हे अर्थसंकल्प एक निश्चित दिशा विकासाचे घेऊन वाटचाल करताय असं म्हटलं तर वावगं ठरू नये. छोट्या मोठ्या प्रत्येक गोष्टीकडे अर्थसंकल्पामध्ये बारकाईने लक्ष त्या ठिकाणी देण्याचा प्रयत्न अर्थमंत्र्यांनी केलेला आहे. अर्थमंत्र्याच्या मागच्या एकूण अर्थसंकल्पाचा विचार करता हे अर्थसंकल्प एक भरीव कामगिरी पुढच्या 2 वर्षामध्ये करेल असं या ठिकाणी वाटतं. कारण स्पष्टपणे तुटीचा अर्थसंकल्प जरी असला तरी विकासाचा अर्थसंकल्प आहे. सर्वसामान्य नागरिकांच्या जीवनामध्ये भविष्यामध्ये फरक पडेल अशा पद्धतीचा अर्थसंकल्प आहे. शेतकऱ्याच्या MSPसाठी म्हणून पुन्हा या ठिकाणी तरतुदीचा विचार त्या ठिकाणी केल्याचा दिसून येतो. लघु मध्यम उद्योगांचा विकास केल्याचा दिसून येतो. कामगार क्षेत्रातल्या सुलभीकरणाचा विचार केल्याचा या ठिकाणी दिसून येतो. म्हणजे या देशाचे जे प्रमुख 4 घटक आहेत की जवान असतील, शेतकरी असतील, कामगार असतील, सिनियर सिटीजन असतील, स्मॉल एंटरप्रेनर्स असतील, आरोग्य क्षेत्रातल्या सुविधा अत्यंत महत्त्वाच्या आहेत, LICच्या सुविधा अत्यंत महत्त्वाच्या आहेत. या सर्वांचा विचार करता हे अर्थसंकल्प आपल्या देशासाठी विकासाची एक नवीन दिशा घेऊन येईल असं म्हणायला हरकत नाही. या अर्थसंकल्पाचं मी स्वागत करतो.